ही मूर्ख तुला याची सज्जा नक्की मिळेल। विष्णुदेवा हे काय केलास? मित्रांनो, तर रामकृष्ण हरी पहा, एका क्षणात मिळालेलं पुण्य कधी कधी एका चुकीच्या कृतीने वितळून जाते आणि आपण लक्षही देत नाही। या वाक्यानेच ही कथा सुरू होते। म्हणजे या 3 स्त्रियांनी चुकूनही तुळशीला पाणी देऊ नका, अन्यथा होऊ शकते अनर्थ। बघा, आजची कथा फक्त पौराणिक नाही, ती आपल्या घराघरात शतकानुशतक जगणाऱ्या त्या श्रद्धेची आहे। म्हणून तुम्ही फक्त ही कथा ऐकली तरी तुमच्या आयुष्यात खूप चांगले पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। आज मी तुम्हाला एका अशा रहस्याची दारं उघडून दाखवणार आहे, ज्याबद्दल अनेकांनी ऐकलं असेल, पण त्यामागील कारण, तत्वज्ञान आणि भावनिक सत्य फार थोड्यांना माहीत आहे। पण त्यापूर्वी एकच विनंती करतो, हे ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड अशी मेहनत लागले, म्हणून कृपया याला लाईक करून कॉमेंट बॉक्स राधे राधे या दिव्य मंत्राने भरून टाका। तर खूप वर्षांपूर्वी एका शांत हिरव्यागार गावात 3 स्त्रिया राहत होत्या, यशोधरा, मधुरा आणि स्वरा। तिघींमध्ये एक गोष्ट समान होती, त्या तिघीही मनाने निष्कलंक होत्या, पण जीवनाच्या वेगवेगळ्या दुःखांनी थोड्या खंबीर, थोड्या तुटलेल्या। यशोधरा शिक्षण नसल्यामुळे नेहमी भीतीने जगायची। मधुरा फार भावनाशील होती, कधी कोणाची मदत करताना स्वतःची गरज विसरायची। आणि स्वरा, ती बुद्धिमान होती, पण उतावळेपणामुळे सर्वात जास्त चुका तिच्याचकडून व्हायच्या। गावात एक प्राचीन तुलसी बाग होती, जिथे शेकडो वर्षांपासून दिवा कधी विझला नव्हता। सर्वजण श्रद्धेने तिथे पाणी अर्पण करायचे, परंतु त्या विधीत काही नियम होते, जे जाणून घ्यायलाच हवेत। त्या तुलसी बागेतील पुजारी, एक वृद्ध, शांत परंतु दूरदृष्टी असलेले गृहस्थ, सर्वांना समजावून सांगायचे की तुलसीला अर्पण केलेलं पाणी ही फक्त पूजा नाही, ती मनशुद्धी आहे। ज्याचं मन अस्थिर, लोभी, विखारी किंवा चुकीच्या भावनेने भरलेलं असेल, त्याचे पाणी पुण्याऐवजी पाप आणतं। पण काळ जसजसा गेला तसतसा लोकांनी नियमांचे कारण समजून घेणं बंद केलं। विधी राहिले, पण बुद्धी मागे पडली। आणि याच पार्श्वभूमीवर आपली कथा उलगडते। एके दिवशी 3ही स्त्रिया, यशोधरा, मधुरा आणि स्वरा, आपल्या आपल्या जीवनात संघर्ष करत होत्या। यशोधरेला घरात रोज तणाव, मधुराला पैशाची कमतरता, स्वराला लोकांशी सतत संघर्ष। त्या तिघींच्या मनात एकच भावना होती, कठीण काळ संपावा। त्या पूजाऱ्यांच्या शब्दांवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता, कारण त्यांना वाटायचं की पूजा केली की काम पूर्ण, पण पूजनातील भाव आणि शुद्धता किती महत्वाची आहे हे त्यांना उमगलं नव्हतं। सूर्योदयाच्या क्षणी त्या तिघी जणू काही अदृश्य शक्तीने तिथे खेचल्यासारख्या तुलसीच्या मंदिरात पोहोचल्या। तुलसी वायासोबत अलगद डोलत होती, प्रकाशात चमकत होती, जणू जिवंत देवता जशी सगळी दुःख जाणून घेते तसेच। पण त्या 3ही स्त्रियांच्या मनात त्या क्षणी काय चाललं होतं? यशोधरेच्या मनात भीती आणि संशय, मधुराच्या मनात अतिसंवेदनशीलता आणि गोंधळ, तर स्वराच्या मनात अहंकार आणि उतावीळपणा। 3 वेगवेगळ्या भावना, आणि त्या तिघींनी एका स्वरात तुलसीला पाणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला। तो क्षण दिसायला साधा होता, पण ऊर्जेच्या स्तरावर अत्यंत संवेदनशील। कारण तुलसी ही फक्त वनस्पती नाही, ती सत्व आहे, स्वच्छता आहे, चैतन्याचा केंद्रबिंदू आहे। चुकीच्या भावनेने अर्पण केलं तर पुण्य नाही, परिणाम उलटाही होऊ शकतो। तिनेही पुढे सरसावल्या। यशोधरेने थरथरणाऱ्या हातांनी पाणी अर्पण केले। तिच्या मनात भीतीचा, कमकुवतपणाचा स्पर्श होता। मधुराने ओले डोळे घेऊन पाणी अर्पण केले। तिच्या मनात समाधान नव्हतं, तर दुःखाचं ओझं होतं। आणि स्वयाने रागाने, माझ्या जीवनात काहीच नीट का होत नाही, या भावनेने पाणी अर्पण केले। ही सर्वात धोकादायक भावना। त्या क्षणी तुलसीच्या पानांवर पडलेलं पाणी शांत नव्हतं। निःशब्दपणे, निसर्गाने त्या तिघींच्या भावनांना ओळखलं। आसपासचे वातावरण एकदम स्थिर झालं। पक्ष्यांचा किलबिलाट थांबला,
जणू हवा काही क्षण श्वास रोखून थांबली. पुजारी सभेतून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखही होतं आणि करुणाही. ते शांत स्वरात म्हणाले, मुलींनो, पूजा केलीत म्हणून पुण्य मिळत नाही. मनाने शुद्ध नसताना तुलसीला पाणी अर्पण केलं तर ती कृपा नाही, ती चेतावणी होते. तुलसी आपल्या भावनांना शोषते. तुम्ही आज जे अर्पण केलं त्यात पवित्रता नव्हती. त्या तिघी थबकल्या. त्यांनी केलेली कृती चूक होती हे त्यांना जाणवलं. पण पूजाऱ्यांनी त्यांना दोष दिला नाही. ते म्हणाले, तुम्ही पाप आणलं नाही, पण तुम्ही स्वतःवर संकट ओढवलं. दारिद्र्य हे फक्त पैशाचं नसतं. मनाचं दारिद्र्य, नात्यांचं दारिद्र्य, विचारांचं दारिद्र्य, तेही संकटंच. तिन्ही स्त्रिया चिंतित झाल्या. पण पूजाऱ्यांनी त्यांना एक अनमोल गोष्ट सांगितली. जेव्हा तुम्ही भावनांनी अस्थिर असता तेव्हा पाणी अर्पण करू नका. देवाला हवं असतं भावनेचं शुद्ध पाणी, हातातील नाही तर मनातील. हे ऐकून यशोधरा रडू लागली. मधुरा शांत झाली आणि स्वराच्या मनात पहिल्यांदाच अहंकार वितळू लागला. आजचा धडा त्यांना समजला. पूजा हे बाह्य कर्तव्य नाही, ती अंतःकरणाची यात्रा आहे. आपण अनेकदा विधी करतो पण भावना विसरतो. आपण देवाला पाणी अर्पण करतो पण स्वतःच्या मनातला राग, भीती, अपराधभाव हे सगळं तसंच ठेवतो. खरं तर पाणी अर्पण करण्याची मनःशुद्धी हीच सर्वात मोठी पूजा आहे. त्या तिघींच्या आयुष्यातील हा तो वर्णबिंदू ठरला जिथे त्यांनी प्रथमच जाणलं की देवाशी नातं हे व्यावहारिक नसतं, ते तत्वज्ञानात्मक, ऊर्जात्मक आणि अतिशय नाजूक असतं. त्या दिवशी त्यांनी त्रुटी केल्या, पण त्या त्रुटींनी त्यांना मोठा धडा दिला. तुम्हालाही हे जाणून घ्यायचंय की कोणत्या 3 स्त्रियांनी पाणी अर्पण करू नये, कारण त्यातून दारिद्र्य, असंतोष आणि दुर्भाग्य येतं. तर त्या दिवसानंतर गावातील वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. जणू काही अदृश्य शक्ती त्या तिन्ही स्त्रियांकडे पाहून त्यांना आरसा दाखवत होती. यशोधरा, मधुरा आणि स्वरा या तिघींनी त्या सकाळी केलेल्या चुकीचा भार आपापल्या मनात वेगळ्या प्रकारे वाहत होते. त्या तुलसी बागेतून परतताना त्यांचे पाय जड झाले होते, पण मनामध्ये एक नवीन जाणीवेचा अंकुर उगवत होता. आपण चुकीचं केलं, पण ही चूकच कदाचित आपल्याला बदलून टाकेल. संध्याकाळी सूर्य मावळला, पण त्या तिघींच्या मनातल्या विचारांचे सूर्योदय सुरूच होते. यशोधरा घरात पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. भीती अद्याप होती, पण तिची तीव्रता कमी झाली होती. तिने पहिल्यांदा आयुष्यात स्वतःला विचारलं, मी नेहमी घाबरते का? देव माझ्यावर रागावलेला आहे म्हणून, की मी स्वतःवरच रागावलेली आहे म्हणून? हा तिच्या जीवनातील पहिला आत्मसंवाद होता. मधुरा जेवणाची तयारी करताना सतत विचार करत होती. मी इतकं ओझं मनात ठेवून पाणी अर्पण केलं, मग तुलसी ते कसं स्वीकारेल? मी जर स्वतःच शांत नसेन तर देवाकडे शांतता कशी मागू? तिच्या स्वभावात असलेल्या अतिसंवेदनशीलतेने तिला अनेकदा त्रासच दिला होता. पण आज पहिल्यांदा तिला जाणवलं की संवेदनशीलता ही कमजोरी नसते. भावनांचे नियंत्रण नसणे ही कमजोरी असते. स्वरा मात्र घरात शिरताच बेचैन झाली. तिच्या स्वभावातले उतावळेपण आणि अहंकार नेहमीच तिला पुढे जाऊ देत नव्हते. पण आज तिच्या मनात एक वेगळी टोचणी होती. जणू तिला कुणीतरी आरडाओरड न करता शांतपणे सांगत होतं, स्वरा, तू रागाने केलेली प्रत्येक कृती फक्त तुलाच नाही तर तुला पाहणाऱ्यांनाही दुखावते. तुझ्या पाण्यात राग होता, मग तुलसी त्यातून कृपा कशी देणार? रात्रीच्या गडद शांततेत तिघीही आपापल्या घरात वेगळ्या जगात गुंतल्या होत्या. बाहेर वारा मंदपणे वाहत होता, पानांचा सळसळाट होत होता आणि या साया निसर्गातही जणू काही अदृश्य ताण आणि शिकवणी होती. त्या रात्री तिन्ही स्त्रियांनी स्वप्नात एकच दृश्य पाहिलं. आग नव्हती, फक्त त्यांच्या मनातील नकारात्मक भावना त्या तुलसीभोवती जणू राखेसारखा धुरळा पसरवत होत्या. सकाळी उठल्या तेव्हा त्या तिघींनाही हे स्वप्न वेगवेगळ्या शब्दात पण समान अर्थाने जाणवलं. आपल्या भावनांमुळेच आपल्या घरातला प्रकाश मंदावतो. पुढच्या दिवशी
त्या तीनही पुन्हा पुजाऱ्यांकडे गेल्या. त्यांना पाहताच पुजारी हसले. ते हसू दोषारोपाचं नव्हतं, ते आशेचं होतं. ते म्हणाले, मनातील चूक समजणं हीच पहिली पूजा, बाकी सगळं नंतर. तिघींनी त्यांच्या समोर बसून मनातील ओझं मोकळं केलं. यशोधरा म्हणाली, मी नेहमी घाबरते, चुकीच्या कृतीमुळे नव्हे, पण स्वतःवर विश्वास नसल्यामुळे. मधुरा म्हणाली, मी इतक्या दुःखाने भरलेली असते की मी देवाजवळ गेल्यावरही ते दुःखच वाहून नेते. स्वरा शांतपणे म्हणाली, माझा अहंकार, माझा राग, हेच माझ्या आयुष्यातील मोठं दारिद्र्य आहे. पूजाऱ्यांनी डोळे बंद केले आणि म्हणाले, मुलींनो, तुलसीला पाणी अर्पण करणे म्हणजे देवाला तुमचं मन दाखवणं. देवाला पाणी नको, देवाला तुमचं स्वच्छ मन हवं असतं. कोणतीही पूजा तेव्हाच स्वीकारली जाते जेव्हा मनात श्रद्धा, संयम, नम्रता आणि शांतता असते. पण तुमच्यातील चूक ही भयंकर नाही, ती दुरुस्त करता येईल. ते पुढे म्हणाले, देव कोणालाही शिक्षा देत नाही, पण ऊर्जा, भावना, त्यांचे परिणाम मात्र होतात. तुमच्या भावनांनी पाणी दूषित झालं म्हणून तुमच्यावर दारिद्र्याचा स्पर्श होतो. आणि दारिद्र्य म्हणजे काय? भीती, दुःख, राग, मत्सर, अस्थिरता, हे सर्व दारिद्र्याचे रूप आहेत. या शब्दांनी तिघींचं हृदय हलकं झालं. त्यांनी विचारलं, मग आम्ही काय करू? पुजारी म्हणाले, सर्वप्रथम तुमच्या भावनांना शुद्ध करा. तुलसीला पाणी अर्पण करण्याआधी मनाला स्वच्छ करा. देवाला पाणी लागणार नाही, पण तुम्हाला देवाच्या आशीर्वादापर्यंत पोहोचण्यासाठी मनाची स्वच्छता आवश्यक आहे. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्यांना एक साधा पण अत्यंत प्रभावी मार्ग सांगितला. दररोज सूर्योदयापूर्वी 3 मिनिटे शांत बसणे, मनातल्या विचारांना स्थिर करणे आणि स्वतःला सांगणे, मी शांत आहे, मी शुद्ध आहे, माझी भावना सकारात्मक आहे. आणि त्यानंतरच कोणतीही पूजा करणे. त्या तिघींच्या जीवनात हा पहिला परिवर्तनाचा टप्पा होता. त्या तीनही घरी परत गेल्या, पण आज त्यांच्या पावलांमध्ये भीती नव्हती. यशोधरेने पहिल्यांदा आरशात स्वतःकडे आत्मविश्वासाने पाहिलं. मधुराने अनेक दिवसांनी स्वतःसाठी एक छोटीशी फुलं आणली, जीवनात सुगंध आणण्यासाठी. स्वयाने पहिल्यांदाच आपला राग पूर्ण शांततेने निरखून पाहिला आणि म्हणाली, मी अशी राहू नये. त्या संध्याकाळी त्या तिघींनी तुलसीच्या जवळ दिवा लावला. पण आज दिवा फक्त तुपाने नाही, तर मनातील शांततेने प्रकाशमान झाला. तुलसीची पानं मंद वायात डोलत होती, जणू त्यांच्या अंतर्मनातील संकल्पांना आशीर्वाद देत होती. पण खरी कथा आता सुरू होत होती, कारण पुढील दिवसात त्यांना जाणवणार होतं की जगातली प्रत्येक आध्यात्मिक गोष्ट केवळ विधी नाही, तर ऊर्जेचा प्रवाह आहे. आणि त्या प्रवाहाला योग्य दिशेने वळवलं तर जीवन बदलतं. मात्र पुजाऱ्यांनी त्यांना अजून एक गोष्ट सांगितली नव्हती, ती म्हणजे तुलसीला पाणी अर्पण करू नये अशा 3 स्त्रिया कोण आणि त्या कोणत्या भावनांचे रूप आहेत. तो उलगडा पुढील टप्प्यांमध्ये होणारच होता, पण त्याआधी त्यांना त्यांच्या स्वतःच्या मनातील सावल्या ओळखायला शिकावं लागणार होतं. आता 3ऱ्या दिवशी सूर्य उगवत नव्हता असं नाही, पण गावातल्या वातावरणात एक विचित्र धूसरपणा जाणवत होता, जणू काही निसर्ग स्वतः त्यांना पुढील टप्प्यासाठी तयार करत होता. यशोधरा, मधुरा आणि स्वरा या तिघींच्या मनात आता भीतीपेक्षा शोधाची भावना निर्माण झाली होती. आपल्या भावनांमुळे आपल्या जीवनावर इतका परिणाम होतो, तर आपण त्या भावनांना समजून घेतलं तर कदाचित आपण स्वतःला बदलू शकतो. त्या तिघी पुन्हा तुलसी बागेकडे निघाल्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर ताण नव्हता, पण जिज्ञासा होती. तुलसी भोवतीचा परिसर आज काहीसा वेगळा भास होत होता, जणू तिथली हवा अधिक शांत, अधिक शुद्ध, अधिक जिवंत होती. पुजारी तिथे बसले होते, डोळे मिटून काही मंत्र जप करत होते आणि त्यांच्या आवाजात एक अशी लय होती की तो जप मंत्रापेक्षा ध्यानासारखा वाटत होता. तिघींची पावलं जवळ येताच पुजारींनी डोळे उघडले आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, आज तुम्हाला एका मोठ्या सत्याचा पहिला दरवाजा उघडायचा आहे.
त्या तिघी थोड्या चकित झाल्या. पुजारी म्हणाले, तुम्ही काल तुमची चूक ओळखली, ते महत्वाचं होतं, पण आज तुम्हाला तुमच्या चुकांचं मूळ ओळखायचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नांचा ढोक तरळला. पुजारी म्हणाले, मनातील भावना मनाला घडवतात आणि मनानेच आपण कोण आहोत हे ठरतं. तुमच्या जीवनात जे घडतं, दारिद्र्य, अस्थिरता, ताण, नात्यांतील संघर्ष, हे सगळं बाहेरचं नसतं. त्यांचं मूळ सदैव आत असतं. त्यांनी तिन्हींकडे हळूहळू पाहिलं. यशोधरा, तुला नेहमी भीती का वाटते, हे तुला माहिती आहे का? यशोधरा थबकली. तिने मान खाली घातली. पुजारी पुढे म्हणाले, कारण तू नेहमी स्वतःला कमी समजतेस. तुझ्यात विश्वासाची कमतरता आहे. तुला भीतीच्या बंधनातून मोकळं झालं पाहिजे. ते मधुराकडे वळले. मधुरा, तू खूप संवेदनशील आहेस, पण तू स्वतःला इतक्या वेदनेने भरून टाकतेस की तुझ्या मनात शांततेला जागाच उरत नाही. संवेदनशीलता चांगली आहे, पण तिचं ओझं ज्यांना वाहता येत नाही त्यांच्यासाठी तीच वेदना होते. आणि मग त्यांनी नजर स्वराकडे वळवली. स्वरा, तुझा राग, तुझा उतावळेपणा, तुझा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजण्याचा स्वभाव, हेच तुझे विळखे आहेत. अहंकार हा अग्नी आहे. तो स्वतःला देखील भाजतो आणि इतरांनाही. या शब्दांनी तिन्ही स्त्रियांच्या मनात खोलवर ठसा उमटला. क्षणभर नीरव शांतता पसरली. मग पुजारी म्हणाले, आजपासून तुम्ही तुमच्या भावनांचं निरीक्षण करायला शिकणार आहात. कारण मन शुद्ध नसेल तर पूजा शुद्ध होत नाही. त्यांनी जमिनीवर एक रेषा काढली आणि म्हणाले, ही रेषा आहे बरोबर आणि चूक यांच्या सीमारेषेची. तुम्ही तिच्या एका बाजूला आहात, जिथे भावनांनी तुमच्यावर सत्ता गाजवली आहे. पण तुमच्यात एक शक्ती आहे, जी तुम्हाला या रेषेच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ शकते. जिथे तुम्ही तुमच्या भावनांचं नेतृत्व करता. त्या तिघी ऐकण्यात मग्न झाल्या होत्या. पुजारी पुढे म्हणाले, आजच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक भावना ओळखायची आहे. भीती आली तर तिला शांतपणे विचारायचं, तू मला काय शिकवतेस? दुःख आलं तर विचारायचं, तू मला कुठं बदलायला सांगतेस? राग आला तर स्वतःला म्हणायचं, हा राग मला कोणाचं नाही, माझंच नुकसान करतो. तिघींच्या मनात त्या शब्दांची बीज रोवली गेली. पण कथा इथेच संपत नव्हती. पुजारी म्हणाले, जेव्हा भावनांवर नियंत्रण येतं तेव्हा पूजा फक्त विधी राहत नाही, ती साधना होते. तुम्ही तुलसीला पाणी अर्पण केलं पाहिजे, पण मनातली भावना शुद्ध असेल तेव्हाच. त्या तिघी विचारात पडल्या. पुजारी पुढे म्हणाले, उद्या मी तुम्हाला सांगणार आहे, तुलसीने पाणी का स्वीकारलं नाही आणि तुमच्यासारख्या 3 स्त्रिया पाणी अर्पण करू नयेत असं शास्त्रात का सांगितलं आहे. पण त्याआधी तुम्हाला स्वतःचं मन पाहायला शिकावं लागेल. त्या तिघी घरी परतताना त्यांच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला. आपण आतापर्यंत फक्त पूजा केली, पण स्वतःला कधी पाहिलं नाही. देवापर्यंत पोहोचायचं असेल तर स्वतःलाच आधी ओळखावं लागतं का? संध्याकाळी वारा मंदपणे वाहत होता. तुलसीची पानं मंद आवाजात डोलत होती आणि त्या तिन्ही स्त्रिया पहिल्यांदाच जाणवत होत्या की देव दूर नाही, देव आपल्या भावनांमध्येच लपलेला आहे. उद्याच्या दिवसाने त्यांच्या जीवनात पुढील मोठा उलगडा करणार होता, जो परंपरा सांगते पण आज अनेकांना माहीत नाही. पण त्या उलगड्यापूर्वी त्यांना त्यांच्या मनाच्या गाभ्यात उतरायचं होतं. कारण जसजसं मन शुद्ध होतं तसतसं आयुष्य सुद्धा उजळत जातं. मग आता 4थ्या दिवशी सकाळचा प्रकाश जणू तिन्ही स्त्रियांच्या अंतर्मनात शिरण्यासाठीच उगवत होता. कारण कालपासून त्यांच्या हृदयात चालू असलेली हलचल आज एका नव्या समजुतीमध्ये रूपांतरित होणार होती. रात्रीभर त्यांनी पूजायांचे शब्द वेगवेगळ्या रीतीने आठवले. भीती ओळखायची, दुःख समजायचं, रागाचा मूळ शोधायचा, हे सर्व त्यांना आतून हादरवून गेलं होतं. पहाटेच्या अनावर शांततेत त्या तिघी पुन्हा तुलसी बागेकडे निघाल्या. पण आज त्यांचा वेग मंद होता, कारण त्या प्रत्येक पावलासोबत स्वतःला समजत होत्या. तुलसी बाग जवळ आली तसतसा त्यांना एक जाणीवेचा शहारा जाणवला. कालसारखा संकोच नव्हता, पण आज एक विचित्र स्थिरता होती.
तुलसीच्या सावलीत बसलेले पुजारी त्यांच्या येण्याची चाहूल लागल्यासारखे डोळे उघडून म्हणाले, आजचा दिवस तुम्हाला भावनांचा अर्थ सांगणार आहे. आणि उद्याचा दिवस त्यांचं प्रकटीकरण. तिन्ही स्त्रिया त्यांच्या समोर बसल्या. पुजारी म्हणाले, मानवाच्या मनात 3 प्रमुख नकारात्मक शक्ती असतात: भीती, दुःख आणि अहंकार. हाच त्रिकोण माणसाला दुर्बल करतो. हाच त्रिकोण घरात अस्थिरता आणतो. हाच त्रिकोण पवित्रतेला कलुषित करतो. आणि हाच त्रिकोण पूजा स्वीकारली जात नाही याचं मूळ कारण आहे. यशोधरा, मधुरा आणि स्वरा हे ऐकताना जणू स्वतःच्या आतमध्ये पडत होते. पुजारी पुढे म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का की जगातील प्रत्येक संकटाची सुरुवात मनातूनच होते. देवावर राग, आयुष्याबद्दल संशय, स्वतःला दोष देणं, या सर्वांचा परिणाम तुमच्या घराच्या ऊर्जेवर होतो. म्हणूनच देवपूजेच्या शास्त्रात सांगितलं आहे की काही भावनांच्या अवस्थेत पूजा करणं निषिद्ध आहे. मनाची अवस्था हीच पूजा स्वीकारली जाईल की नाकारली जाईल हे ठरवते. ते पुढे म्हणाले, यशोधरा, तू भीतीत असताना केलेली प्रत्येक कृती तुला आणखी असुरक्षित करते. भीती ही अंधारासारखी आहे. जिथे भीती असते तिथे प्रकाशाला वावर नसतो. तुलसीला भीतीचं पाणी अर्पण केलं तर ती पवित्र ऊर्जा त्या भीतीच्या छायेत कमजोर होते. यशोधराचं हृदय धडधडू लागलं. तिला स्वतःची भीती किती वर्ष तिच्या जीवनाला बांधून ठेवत होती हे आज पहिल्यांदा इतकं स्पष्ट जाणवलं. मग पुजारी मधुराकडे वळले. मधुरा, तुझं मन प्रेमाने भरलेलं आहे पण दुःखाने गढलेलं आहे. तू देवासमोर जातेस तेव्हा तू पाणी नाही अर्पण करत. तू तुझं ओझं अर्पण करतेस. आणि ज्या पूजा ओझ्यातून केली जाते त्या पूजेमागे पवित्रता नसते, फक्त वेदना असते. मधुराच्या डोळ्यात पाणी आलं, पण आज ती रडत नव्हती. तिला तिच्या भावनांचा अर्थ कळत होता. मग पुजाऱ्यांनी स्वराकडे पाहिलं. स्वरा, राग हा अग्नी आहे, पण हा अग्नी प्रकाश देत नाही. तो सर्व काही जाळतो. तू देवाजवळ राग घेऊन गेलीस तर तो राग तुझ्या प्रार्थनेचा सूर बदलतो. आणि जिथे राग असतो तिथे भक्ती टिकत नाही. स्वरा एवढी थबकली की तिला स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येत होता. पुजाऱ्यांनी त्यांच्या श्वासांतली अस्थिरता जाणली. ते पुढे म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रांनी सांगितलं आहे की 3 प्रकारच्या स्त्रिया किंवा 3 मनस्थितीतील स्त्रिया तुलसीला किंवा कोणत्याही देवतरूला पाणी अर्पण करू नये. पण त्या शरीराच्या किंवा वयाच्या नाहीत, त्या भावनांच्या स्त्रिया आहेत. त्या तुमच्या आत राहतात. तिघींनी ऐकताच शिरशिरी जाणवली. त्यांच्या मनात काळजी, उत्सुकता आणि थोडी भीती मिसळली. पुजारी म्हणाले, त्या 3 स्त्रिया म्हणजे भीतीची स्त्री, दुःखाची स्त्री आणि अहंकाराची स्त्री. ही तीनही तुमच्यात असतात. ज्या दिवशी या तीनही तुमच्या मनावर सत्ता चालवतात त्या दिवशी पूजा फलित होत नाही. उलट त्या दिवशी तुम्ही अर्पण केलेलं पाणी तुमच्यावर दारिद्र्य, ताण आणि अडथळे आणतं. तिघींच्या श्वासाचा तालच बदलला. पुजारी पुढे म्हणाले, दारिद्र्य म्हणजे कमी पैसे नाही. दारिद्र्य म्हणजे कमी शांतता, कमी संयम, कमी आनंद. ज्यांच्या भावनांमध्ये अस्थिरता असते त्यांचं जीवन नेहमी अस्थिर राहते. हा वाक्य त्या तिघींच्या हृदयात इतका खोल उतरलो की त्यांनी पहिल्यांदा जाणवलं, दारिद्र्य देव देत नाही, ते आपणच निर्माण करतो. पुजारी पुढे म्हणाले, उद्यापासून तुमच्या परिवर्तनाचा खरा प्रवास सुरू होईल. तुम्ही 3 दिवस मन समजलं, आता त्याला घडवायचं आहे. आत्मपरिवर्तन हीच खरी पूजा आणि मनशुद्धी हा खरा हवन. तिन्ही स्त्रिया तिथून परतताना जणू दुसऱ्याच रूपात निघाल्या. आज त्या शांत होत्या, कारण त्यांना पहिल्यांदा जाणवलं, देव दूर नाही, देव जवळ नाही. देव आपल्या मनाच्या गुणवत्तेत असतो. तुलसीबाग मागे राहिली, पण तिचा सुगंध त्यांच्या मनात जिवंत झाला. आणि आता पुढील दिवस त्यांना स्वतःशीच नव्या युद्धाकडे नेणार होते. पण हे युद्ध वेदनेचं नाही, जागृतीचं होतं. 5वा दिवस हा त्या तिघी स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक दिवस ठरला. कारण आज पहिल्यांदाच
त्यांनी स्वतःला बदलण्याचा पहिला प्रयत्न करायचा होता. फक्त पूजायनचे शब्द ऐकून नव्हे, तर त्यांना स्वतःच्या आयुष्यात उतरवून. पहाटेचा मंद प्रकाश यशोधराच्या अंगणात शिरला तेव्हा ती नेहमीसारखी घाबरून उठली नाही. आज तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच शांतता होती. मी भीतीची नाही, मी धैर्याची आहे, हे वाक्य तिने मंदपणे स्वतःला सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे तिच्या आवाजात कालपेक्षा अधिक दृढता जाणवत होती. दुसरीकडे मधुरा स्वयंपाकघरात बसून चहाचा कप हातात घेत होती. पण तिचा चहा आज कडू नव्हता. ती स्वतःच्या भावनांचा स्वाद ओळखण्याचा प्रयत्न करत होती. मी दुःखाची नाही, मी प्रेमाची आहे, हे शब्द तिच्या मनात घुमले आणि काहीतरी तिच्या हृदयात हललं. आज तिने पहिल्यांदा स्वतःलाच मिठी मारली. आणि स्वरा, ती जेव्हा आरशासमोर उभी राहिली तेव्हा तिने स्वतःच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा कठोरपणा पाहिला. पण आज ती स्वतःशी भांडली नाही. तिने स्वतःशी शांतपणे म्हणलं, मी आग नाही, मी प्रकाश आहे. त्या तिघींच्या मनात पहिल्यांदाच बदलाचा अंकुर उगवल्याची जाणीव त्यांनाच कळत होती. त्या तीनही आज तुलसी बागेत जाऊन पाणी अर्पण करणार नव्हत्या, कारण पूजायांनी सांगितलं होतं की शुद्धीचा दिवस हा कृतीचा दिवस नाही, तो निरीक्षणाचा दिवस आहे. जेव्हा त्या तीनही एकत्र त्या पवित्र जागेत पोहोचल्या तेव्हा पुजारी जणू त्यांच्याच वाट पाहत बसले होते. त्यांच्या स्मितहास्यात आज आणखी काही खोल अर्थ जाणवत होता. जणू ते म्हणत होते, तुम्ही काल समजत होतात, आज जागत आहात. पुजारी म्हणाले, आज तुम्ही तुलसीला पाणी अर्पण करणार नाही, पण तुम्हाला आज स्वतःचं मन समोर ठेवायला शिकायचं आहे. मनाला आरसा दाखवणं हीच सर्वात कठीण तपश्चर्या. तिन्ही स्त्रिया शांतपणे बसल्या. पुजारी पुढे म्हणाले, यशोधरा, तुला भीती जेव्हा येईल तेव्हा तू तिला लपवू नकोस. भीती पडून जात नाही. तिच्याकडे पहा, तिला विचार, तू मला का घाबरवतेस? भीती नेहमी उत्तर देते, कारण तू स्वतःला कमी समजतेस. त्या क्षणी तू स्वतःला सांग, मी कमी नाही. यशोधरा हळूहळू श्वास घेत होती. तिच्या डोळ्यात स्पष्टता वाढत होती. मग पुजारी मधुराकडे वळले. मधुरा, तू दुःख सतत साठवत चालली आहेस. दुःखाला जागा दिली नाहीस म्हणून ते निघून जात नाही, ते मनाच्या कडांवर जाऊन बसतं. आजपासून रोज स्वतःला विचार, हे दुःख माझं आहे का, की मी इतरांचं ओझं वाहते? ज्या दुःखाला तू ओळखशील तेच कमी होतं. मधुराच्या चेहऱ्यावर हळूवार शांततेचा स्पर्श उमटला. मग पुजारी नजर स्वराकडे नेली. स्वरा, तू जगाशी नाही, तू स्वतःशी भांडतेस. रागाचा स्रोत बाहेर नसतो, तो आत असतो. तू जेव्हा रागावतेस तेव्हा स्वतःला विचार, मी ज्या व्यक्तीवर रागावते ती खरंच कारण आहे का, की माझा आतला त्रास आहे? रागाचं मूळ ओळखलं तर राग वितळतो. स्वरा इतकी स्थिर कधीच नव्हती. पुजारी म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का, ज्या दिवशी तुम्ही तुमचं मन समजता त्या दिवशी देवाकडे केलेलं सर्व अर्पण शुद्ध होतं. देवाला तुमची अवस्था माहीत असते, पण तुम्हाला स्वतःची माहीत असणं हा सर्वात मोठा आध्यात्मिक टप्पा आहे. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. ज्या दिवशी मन अस्थिर असतं त्या दिवशी केलेली पूजा दारिद्र्य आणते असं शास्त्र सांगतं, कारण त्या दिवशी पाण्यात तुमच्या अस्थिरतेची छाया मिसळलेली असते. आणि जिथे अस्थिरता असते तिथे देवत्व उतरू शकत नाही. हा वाक्य त्या तिघींना आतपर्यंत हलवून गेलं. त्यांनी पहिल्यांदाच जाणवलं की दारिद्र्य हा शब्द फक्त पैसा नसून मनाची अवस्था आहे. भीतीचं दारिद्र्य, दुःखाचं दारिद्र्य, प्रकाशाऐवजी अहंकाराचं दारिद्र्य. पुजारी शांत आवाजात म्हणाले, आजचा दिवस भावना पाहण्याचा आहे, उद्याचा दिवस भावना बदलण्याचा असेल, आणि त्यानंतरचा दिवस तुमच्या जीवनाला उजाळा देणारा. तिघी स्त्रिया आज घरी परतताना जणू नवीन रूपात चालत होत्या. पावलात स्थिरता, श्वासात सहजता, दृष्टिकोनात साखल्या. त्या तिघींना अजूनही माहीत नव्हतं की तुलसीला पाणी अर्पण करणाऱ्या त्रिस्त्रियांचा रहस्यपर उलगडा त्यांना शेवटच्या टप्प्यातच कळेल. पण आज त्यांना खात्री होती की त्या दिशेने
त्या टाकत असलेलं प्रत्येक पाऊल आता योग्य होतं. 6वा दिवस उगवला आणि पहाटेचा प्रकाश आज गावात कुठेही जड किंवा उदास भासत नव्हता. जणू आकाशालाही हे जाणवलं होतं की 3 स्त्रियांच्या अंतःकरणात सुरू झालेल्या या बदलांच्या प्रवासाने आता एक नवीन वळण घेतलं आहे. आज त्या तिघी, यशोधरा, मधुरा आणि स्वरा, पहाटेच पूजा यांच्या निवासस्थानाकडे निघाल्या. पण त्यांच्या चालण्यात कालसारखी घाई नव्हती. आज त्यांच्या प्रत्येक पावलात काहीतरी दृढ जाणवत होतं. यशोधरा स्वतःच्या मनात शांतपणे म्हणत होती, भीतीला मी पाहिलं, आता तिला समजून घ्यायचं आहे. मधुरा म्हणत होती, दुःखाला मी नाव दिलं, आता त्याला सोडवायचं आहे. आणि स्वरा म्हणत होती, राग मला जाळत होता, आता त्या आगीतून प्रकाश घ्यायचा आहे. त्या तीनही जेव्हा पवित्र मठात पोहोचल्या तेव्हा पुजारी आधीच बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय गूढ पण अत्यंत ममत्वपूर्ण शांतता होती, जसं एखाद्या अनुभवी शिल्पकाराला मातीने आपलं स्वतःचं रूप धारण करण्याची चाहूल लागते. पुजारी म्हणाले, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. काल तुम्ही तुमच्या भावनांना ओळखायला सुरुवात केली, पण आज तुम्ही शिकणार आहात भावनांची ऊर्जा कशी रूपांतरित होते. भावनांचा नाश होत नाही, पण त्यांचा उपयोग बदलतो. तीनही शांत. पुजारी पुढे म्हणाले, भीती, दुःख, राग ही 3च भावनांनी माणसाचं संपूर्ण आयुष्य हादरवू शकतं. आणि ह्याच 3 भावनांमुळे जर एखादी स्त्री अशांत अवस्थेत तुलसीला पाणी अर्पण करत असेल तर त्या जलात तिची अंतर्गत अस्थिरता मिसळते. आणि जे पाणी शुद्ध असायला हवं ते अशुद्ध होतं. अशुद्ध अर्पण दारिद्र्य निर्माण करतं. पण दारिद्र्य म्हणजे फक्त पैशांचा अभाव नाही. दारिद्र्य म्हणजे मनाच्या प्रकाशाचा क्षय. आणि आज तुम्ही त्याच प्रकाशाची पुनर्स्थापना कशी करायची ते शिकणार. यशोधरा पुढे सरकली आणि विचारलं, महाराज, भीतीचं रूपांतर कसं करावं. पुजारी उत्तरले, ज्या भीतीपासून तू पळतेस तिच्याकडे एकदा थेट पहा. जसं तू अंधाराकडे वळून पाहिलंस तर तुला जाणवतं की अंधाराचं अस्तित्व फक्त प्रकाशाच्या अभावामुळे आहे. भीतीचा प्रकाश म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, भीती असूनही पुढे चालणं. जेव्हा तू भीतीकडे म्हणशील, मी तुझ्या सोबत येते, तेव्हा भीती तुझ्या मागे उभी राहते. तू तिच्या आधी चालायला शिकलीस की ती तुझ्या पावलांची गुरुत्वाकर्षण शक्ती बनते. भीतीचे रूपांतर धैर्यात होते. यशोधराच्या मनात क्षणभर खूप काही हिललं. तिथेच मधुरा पुढे आली. माझं दुःख, ते कसं बदलायचं. पुजारी तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाले, दुःखाचं शस्त्र म्हणजे स्वीकार. दुःख तेव्हाच त्रास देतं जेव्हा तू त्याला विरोध करतेस. तू त्याला मिठीत घेतलं की दुःख वितळतं, कारण ते तुझ्या स्वीकाराने आपलं अस्तित्व गमावतं. आणि दुःखाचा प्रकाश म्हणजे करुणा. जेव्हा तू स्वतःवरील प्रेमाने दुःखाला स्पर्श करतेस तेव्हा तुझ्या आत करुणेचा झरा उघडतो. करुणा म्हणजे हृदयाचं धन. ज्याच्याकडे करुणा आहे तो कधीही दारिद्र्याने ग्रासला जात नाही. मधुराच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते मुक्तीचं होतं. आता स्वरा पुढे आली, थोडी हादरलेली पण पहिल्यांदाच खरी शांत होती. तिने विचारलं, माझा राग, तो मला जाळतो, तो कसा बदलायचा. पुजारी म्हणाले, राग हा अग्नीच आहे, पण त्या अग्नीला दिशा दिली तर तो विनाशकारी राहत नाही, तो प्रकाश देतो. रागाचा प्रकाश म्हणजे दृढ निश्चय. जेव्हा तू रागाला म्हणशील, मला तुझ्या उग्रपणाची गरज नाही पण तुझ्या ऊर्जेची आहे, तेव्हा राग शांत होतो आणि त्यातून एक अतिशय तीव्र शुद्ध इच्छा निर्माण होते, योग्य गोष्टी करण्याची. जिथे दिशा असते तिथे रागाचा विनाश थांबतो. स्वराचे डोळे चमकले, कारण पहिल्यांदाच तिला जाणवलं की तिने ज्याला शाप मानलं होतं तोच तिच्या वरदायिनी शक्ती बनू शकतो. पुजारी म्हणाले, म्हणूनच आज तुम्ही तुलसीला पाणी अर्पण करणार नाही, कारण आज तुमच्या भावनांचं आंतरिक रूपांतर सुरू आहे. रूपांतर चालू असताना अर्पण केलं तर ऊर्जा गोंधळते. पण उद्या तुम्ही पहिल्यांदा शुद्ध मनाने तुलसीकडे जाल आणि त्या दिवसापासून
तुम्हाला दारिद्र्याचा अर्थच बदलून दिसेल. त्या तिघींच्या शरीरात, मनात, श्वासात अप्रतिम शांतता पसरली. त्या तिघी आता घरी निघाल्या, पण आज त्यांच्या पाठीवर कोणतंही ओझं नव्हतं. सूर्य मावळत होता, पण त्यांच्या अंतःकरणात पहिल्यांदाच सूर्योदय होत होता. 7वा दिवस अजून उगवायचाही नव्हता, पण यशोधरा, मधुरा आणि स्वरा यांच्या मनात पहाट आधीच उजाडली होती. कारण काल पूजा यांनी सांगितलेली रूपांतराची प्रक्रिया त्यांच्या अंगात, विचारांमध्ये आणि श्वासात एक अनोखी चैतन्य शक्ती निर्माण करत होती. आज त्या तिन्ही स्त्रिया स्वतःच्या आत दडलेल्या भावनांना नीट समजून घेण्याच्या मार्गावर चालू लागल्या होत्या. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता पाहिली असती तर कोणालाही वाटलं असतं की या स्त्रिया एखाद्या साधनेच्या दीर्घ प्रवासावर आहेत. सूर्योदय होत होता आणि त्याच क्षणी त्या तिघी पूजा यांच्या धवल अंगणात पोहोचल्या, जिथे वातानुकंपित तुलसीचा मंद सुगंध वायासोबत वाहत होता. पुजारी त्यांच्याकडे पाहत स्मितले आणि म्हणाले, आजचा दिवस ज्ञानाचा नाही, अनुभवाचा आहे. काल तुम्ही भावना रूपांतर कसं करायचं ते समजून घेतलं, पण समजूत ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी म्हणजे त्या भावनांना मनात शांततेने वाहू देणं. कारण जिथे प्रवाह असतो तिथे विघटन राहत नाही. तिन्ही स्त्रिया शांत बसल्या. पुजारी म्हणाले, आज आपण भावनांचा आरसा पाहणार आहोत. मन मनाशी कसं बोलतं हे ऐकायचं आहे. कारण जेव्हा मनाचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागतात तेव्हा आयुष्य स्वतःच मार्ग दाखवतं. यशोधरा थोडी अस्वस्थ झाली, कारण तिचं मन नेहमी भीतीच्या सावल्यांनी भरलेलं असायचं. तिला शंका होती की ती त्या आवाजांना तोंड देऊ शकेल का. मधुरा शांतपणे श्वास घेत होती. तिचं मन साठवलेल्या दुःखाने भारलेलं असलं तरी ती कालपासून स्वतःकडे थोड्या प्रेमाने पाहू लागली होती. आणि स्वरा मात्र आपल्या आतल्या उग्रतेला शांत करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळाच तेज होता, रागाच्या अंगारातून नवा प्रकाश जन्म घेत असल्याचा. पुजारी तिन्हींकडे पाहत म्हणाले, मन शांत आहे की अस्थिर आहे याचा निर्णय तुलसीच्या पानांवर दिसतो. तुलसी अतिशय संवेदनशील आहे. तुम्ही ज्या भावनेने तिच्या जवळ जाता त्या भावनेचा स्पर्श पानांवर उमटतो. म्हणूनच अस्थिर मनाने केलेलं अर्पण दारिद्र्य आणतं, कारण ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहते. त्यांनी 3 लहान कापडी पिशव्या दिल्या. प्रत्येकात 3 लहान दाणे होते. त्यांनी सांगितलं, हे दाणे तुमच्या भावनांचं प्रतीक आहेत. यशोधरा, तुझ्या पिशवीत 3 दाणे, भीती, शंका आणि असुरक्षितता. मधुरा, तुझ्या पिशवीत दुःख, अपराधीपणा, तुटलेपणा. स्वरा, तुझ्या पिशवीत राग, अधीरता आणि असंतोष. आज तुम्ही या दाण्यांना हातात धरून बसायचं आहे आणि मनात स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे, या भावना माझ्या आहेत का की परिस्थितीने मला दिल्या आहेत. त्या तीनही शांत झाल्या आणि अचानक वातावरणात एक खोलगंभीर शांतता निर्माण झाली, जणू संपूर्ण विश्व या 3 स्त्रियांच्या अंतर्मनातील संवाद ऐकण्यासाठी थांबून राहिलं होतं. यशोधरा तिच्या हातातल्या दाण्यांकडे पाहत होती. ती भीतीने नेहमी पळत आली होती, पण आज तिने पहिल्यांदाच भीतीला प्रश्न विचारला, तू कुठून आलीस. आणि तिच्या आतून एक उत्तर उमटलं, मी आली तेव्हा जेव्हा तू स्वतःच्या सामर्थ्यापासून दूर गेलीस. ती हादरली, पण तिच्या हृदयात काहीतरी वितळलं. मधुराने तिच्या दाण्यांना हातात फिरवलं आणि विचारलं, दुःखा, तू माझा भाग आहेस का. आतून उत्तर आलं, मी तुझं नाही, मी फक्त तुझ्या आठवणींचं ओझं आहे. मधुराच्या डोळ्यांतून पाणी आलं आणि ते दुःखाचं पाणी नव्हतं, ते मुक्तीचं होतं. स्वराने तिच्या दाण्यांना घट्ट पकडलं आणि विचारलं, रागा, तू कोण. आतून उत्तर उमटलं, मी तुझ्या आशयाचा अपूर्ण भाग आहे. ज्या गोष्टी तू बोलली नाहीस, ज्या गोष्टी तू सहन केलीस, ज्या गोष्टी तू रोखल्या, त्या सगळ्याने मी तयार झालो. स्वरा गूढ शांत झाली. पुजारी म्हणाले, हे जे तुम्ही ऐकता आहात हे तुमच्या भावनांचे खरे आवाज आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही भावना ओळखता त्या दिवशी भावनांचं दास्य संपतं. आज तुम्ही तुमच्या भावनांना ओळखलंत.
उद्या त्यांचं विसर्जन कराल. मगच तुलसी तुमचं अर्पण शुद्धतेने स्वीकारेल. त्या तिघी निघाल्या, पण आज त्यांच्या चालण्यात एक वेगळा संकल्प होता. भीती, दुःख, राग हे अजून त्यांच्यासोबत होते, पण आज पहिल्यांदा या भावनांनी त्यांना पकडलेलं नव्हतं. उलट त्या या भावनांना हातात घेऊन चालत होत्या. आणि याच क्षणापासून त्यांचा खरा परिवर्तन प्रवास सुरू झाला होता. 8वा दिवस नव्या उषः कालासारखा त्यांच्या आयुष्यात उतरला होता. काल भावना ओळखण्याचा पहिला धडा घेतल्यानंतर यशोधरा, मधुरा आणि स्वरा यांच्या मनात काहीतरी विलक्षण शांतता निर्माण झाली होती. जणू आतल्या गुंतागुंतीच्या धुक्याला पहिल्यांदा सूर्याचा स्पर्श झाला होता. आज त्या तिन्ही स्त्रिया पूजायांच्या आश्रमाकडे निघाल्या तेव्हा त्यांच्या पावलात कालपेक्षा जास्त स्थिरता होती. पिशवीत ठेवलेले भावनांचे दाणे अजूनही त्यांच्यासोबत होते, पण आज ते दाणे त्यांचे ओझे नव्हते. ते त्यांच्या प्रवासाचा एक भाग होते. पुजारी अंगणात उभे होते. तुलसीच्या सुगंधात न्हालेल्या पवित्र वाऱ्याने त्यांचा केश हलत होता आणि त्यांनी त्या तिघींकडे पाहत मंद हसू दिलं, जणू सांगत होते, आज तुम्ही मुक्त होणार आहात. तिघी जवळ आल्या आणि पुजारी म्हणाले, काल तुम्ही तुमच्या भावनांचे स्वर ऐकले. आज तुम्ही त्या भावनांना सोडून देणार आहात. मनावर जितकं ओझं असतं तितकं अर्पण नेहमी अस्थिर होतं, आणि जिथे अस्थिरता असते तिथे दारिद्र्य जन्म घेतं. पण आज त्या दारिद्र्याचा जन्मच थांबवण्याची घडी आहे. यशोधरा थोडी अस्वस्थ झाली, कारण भीतीला सोडणं तिला सर्वात अवघड वाटत होतं. भीती तिचा भाग झाली होती, तिची सावली झाली होती. मधुरा शांत होती, पण तिच्या डोळ्यांच्या कडा लाल झाल्या होत्या. दुःखाला सोडणं म्हणजे तिने जपलेली अनेक वर्षांची जखम उघड करणं. तर स्वरा स्वतःला आवरत होती, कारण राग सोडणं म्हणजे तिने ज्या आवाजाने जगाशी लढा देत स्वतःला वाचवलं होतं त्या आवाजाला शांत करणं. पुजारी म्हणाले, ही 3 दाणे भीती, दुःख, राग ही तुम्ही आज मातीमध्ये विसर्जित करणार आहात. विसर्जन म्हणजे नाश नव्हे. विसर्जन म्हणजे ऊर्जा मुक्त करणं. तुम्ही ज्या भावनेला मोकळं करता ती भावना तुमचं हृदय रिकामं करत नाही, उलट ती तुमच्यासाठी जागा तयार करते, नव्या प्रकाशासाठी. त्यांनी 3 लहान खड्डे खोदले आणि यशोधराकडे पाहून म्हणाले, भीतीला प्रथम विसर्जित कर. यशोधरा थरथरत पुढे आली. दाणे हातात घेतले, डोळे मिटले आणि आतून विचारलं, भीती, तू मला सोडशील का? तिच्या मनात उत्तर आलं, मी तुझ्या मार्गात उभी राहण्यासाठी नव्हते, तुला सावध करण्यासाठी आले होते. पण आता तू जागी झाली आहेस. आता मी तुझ्या मागे उभी राहीन. तिच्या हातातून दाणे अलगद मातीवर पडले आणि त्या क्षणी तिच्या छातीवरचं ओझं जणू शतपट हलकं झालं. पुजारी मधुराकडे वळले. आता तू. मधुराने तिचे दाणे हातात घेतले. दुःख, अपराधीपणा, तुटलेपणाची संपूर्ण कथा जणू त्या दाण्यात बंदिस्त होती. तिने डोळे मिटले आणि विचारलं, दुःखा, मला सोडशील? आतून अत्यंत कोमल आवाज आला, मी तुझं नाही, मी फक्त तुझ्या न बोललेल्या वेदनांचं सावट आहे. तू मला स्वीकारलं म्हणून आज मी वितळते. मधुराने दाणे मातीवर सोडले आणि तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मुक्ततेचं तेज उमटलं. आता स्वयाची वेळ आली. ती पुढे आली. तिच्या हातातले दाणे जणू अजूनही उष्ण होते. तिने विचारलं, रागा, मी तुला सोडते, पण तू मला सोडशील का? तिच्या आतून आलेलं उत्तर गडद पण शांत होतं, मी तुझ्या वेदनांतून जन्मलो, पण तुझ्या प्रकाशात टिकू शकत नाही. तू स्वतःला ओळखली आहेस, इतकं पुरेसं आहे मला शांत होण्यासाठी. स्वराने दाणे मातीवर टाकले आणि ज्या क्षणी ते मातीला स्पर्शले तिच्या अंतःकरणातील धग जणू प्रकाशात बदलली. पुजारी म्हणाले, आज तुमच्या 3 भावनांचं विसर्जन झालं. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, कारण ज्या मनातून अशांतता निघून जाते त्या मनात देवत्वाचं स्थान निर्माण होतं. आणि उद्या तुम्ही पहिल्यांदा शुद्ध मनाने तुलसीकडे पाणी घेऊन जाणार. 3 स्त्रिया निघाल्या, पण आज त्यांच्या चालण्यात जादू होती. त्यांच्या अंगावरचं ओझं गेलं होतं आणि जिथे ओझं विरतं
तिथे प्रकाश जन्म घेतो. त्यांच्या हृदयात आज पहिल्यांदानी शब्द शांतता होती. जणू आकाशाचा विस्तार त्यांच्यात उतरला होता. 9वा दिवस पहाटेच्या सोनेरी प्रकाशासोबत हळूवारपणे गावावर उतरला. पण आजचा प्रकाश सामान्य नव्हता. तो जणू या 3 स्त्रियांना, यशोधरा, मधुरा आणि स्वरा, अभिषेकच करीत होता. कारण काल त्यांच्या भावनांचे विसर्जन झाल्यावर त्यांच्या अंतःकरणातील काळोख जणू विलीन झाला होता आणि आज त्यांच्या मनात पहिल्यांदाच शुद्धतेचा अवकाश तयार झाला होता. त्या 3ही पहाटेच उठल्या, परंतु त्यांची पहाट कोणत्याही दिनक्रमाची नव्हती. ती एक नवजीवनाची पहाट होती, जणू आतल्या प्रकाशाचा पहिला सूर्योदय. आज त्या शुद्ध मनाने, निस्पृह भावनेने तुलसीला पाणी अर्पण करणार होत्या. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत पवित्र टप्पा होता. घराघरांतून धुराची ओढ हलकीशी उठत होती. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती आणि त्या सगळ्यात एक विलक्षण शांतता होती, जणू संपूर्ण विश्व या तिघींच्या परिवर्तनाला साक्ष देण्यासाठीच जाग झालं होतं. यशोधरा अंगणात पाण्याचा कलश भरत होती, पण आज तिच्या हातात भीतीची थरथर नव्हती, तर एक विश्रांती होती. तिला वाटत होतं की आज ती पहिल्यांदाच देवाला काही अर्पण करत नाही आहे, तर स्वतःला अर्पण करत आहे. मधुरा तिच्या घरात दिवा लावत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट नव्हतं. तेथे एक अशी शांत स्मित होती की ज्यात आत्मस्वीकाराची गंध होती. स्वरा तिच्या केसांत वेणी घालत होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर रागाचा कणही नव्हता. तिच्या डोळ्यात एक दृढ, स्वच्छ उद्देश चमकत होता. त्या 3ही स्त्रिया एकत्र निघाल्या आणि त्यांच्या पावलात आज पहिल्यांदाच समतोल होता. न घाई, न थकवा, न धडपड. त्यांच्या हातात पाण्याचे कलश होते आणि त्या कलशांत फक्त पाणी नव्हतं. त्या कलशांत कालच्या विसर्जनानंतर मिळालेली शुद्धता होती. पुजारी तुलसी बागेत उभे होते. त्यांना त्या तिघी दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर इतकं समाधान उमटलं की जणू त्यांनी पहाटेपासून ह्याच क्षणाची वाट पाहिली होती. ते म्हणाले, आजची सकाळ तुमची आहे. 8 दिवसांचा प्रवास तुम्हाला इथे आणला आहे. आता तुम्ही त्या पवित्र क्षणाच्या जवळ उभ्या आहात, ज्यातून दारिद्र्याचा शेवट होतो आणि समृद्धीचा जन्म. यशोधरा पहिली पुढे आली. तिने पाण्याचा कलश हळूहळू उचलला. तिच्या हातात आज शंका नव्हती, फक्त धैर्य होतं. पुजारी मंद आवाजात म्हणाले, जेव्हा भीती शुद्ध होते तेव्हा धैर्याचं पाणी देवापर्यंत पोहोचतं. यशोधराने पाणी तुलसीच्या मुळाशी ओतलं आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत तिच्या आयुष्यातील भीतींचे साखळ दंड जणू अधिकाधिक कमजोर होत गेले. मधुरा पुढे आली. तिच्या हातातला कलश हलकासा थरथरत होता. भीतीने नव्हे, तर भावनिक हलचलीने. ती पायांवर बसली आणि पाण्याकडे शांतपणे पाहत म्हणाली, दुःख मी तुला आता अर्पण करते. तिने पाणी ओतलं आणि त्या क्षणी पाण्याच्या लहरीत तिच्या हृदयातील जखमा जणू दूरवर विलीन झाल्या. तिला पहिल्यांदा जाणवलं की दुःखाला सोडणं म्हणजे त्यावर विजय मिळवणं असतं. आता स्वरा पुढे आली. तिच्या डोळ्यात एक तेज होतं, रागातून जन्मलेल्या प्रकाशाचं. तिने कलश उचलला आणि दीर्घ श्वास घेत पाणी अर्पण केलं आणि त्या क्षणी तिच्या उग्रतेचं संपूर्ण आकाश जणू शांत होत सुंदर उजेडात बदललं. पाण्याच्या थेंबांनी तुलसीची पानं हलली आणि त्यातून अद्भुत सुगंध पसरला, जणू तुलसी स्वतःच त्यांच्या अर्पणाचं स्वागत करत होती. पुजारी म्हणाले, आता तुम्ही शुद्ध झालात. आता तुम्ही तुलसीला पाणी अर्पण करताय म्हणजे तुमच्या ऊर्जेचा प्रकाश देवापर्यंत पोहोचतोय. आज तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंत झाला आहे. कारण दारिद्र्य कधी पैशांत नसतं, ते असतं मनाच्या गोंधळात. आणि आज तुमच्या मनात गोंधळ नाही, प्रकाश आहे. त्या 3ही स्त्रिया एकमेकांकडे पाहत शांतपणे हसल्या. हे हसू विजयाचं नव्हतं, तर मुक्तीचं होतं. त्या निघाल्या आणि त्यांच्या चालण्यात पहिल्यांदा एक नैसर्गिक दिव्यता जाणवत होती. त्यांच्या मागे तुलसीची पानं हलत होती, जणू आशीर्वाद देत. पण त्यांना अजून माहिती नव्हतं की ज्यांची कथा ते ऐकू इच्छित होते
त्या 3 स्त्रिया कोण ज्यांचं अर्पण अशुभ मानलं जातं, त्या कथा अजून समोर यायच्या होत्या. अजून एक रहस्य उघड होणं बाकी होतं. तर आता मित्रांनो, 10व्या दिवशी सकाळ झाली तेव्हा गावात एक अनोखी शांतता होती. जणू कालच्या 3 अर्पणांनी संपूर्ण वातावरण हलकं केलं होतं. यशोधरा, मधुरा आणि स्वरा त्यांच्या घरात परतल्या तेव्हा त्यांच्या मनात ना भीती होती, ना वेदना, ना राग. जणू ते 3ही भाव आज पहिल्यांदाच एकमेकींच्या हातून मुक्त झाले होते. घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना यशोधराला जाणवलं की तिच्या आत इतकी वर्ष दडलेली काळजी आज कुठेतरी विरघळली आहे. मधुराला उगाच कोणत्याही दुःखी आठवणींचा भेसूर आवाज येईनासा झाला होता. तिच्या घरात तिने दिवा लावला तेव्हा त्याचा प्रकाश घरभर एखाद्या नव्या सुरुवातीसारखा पसरला. स्वरा शांतपणे आरशासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक स्थिर निश्चय होता. आक्रमक नव्हता, पण मजबूत होता. त्या 3हींच्या अंगणात संध्याकाळी वाराही शांत वाहत होता. तुलसीच्या पानांवर पाण्याचे थेंब सुकून गेले होते, पण त्या पानांवर आज एक वेगळं तेज दिसत होतं. आकाशात हळूहळू अंधार पसरत होता आणि दिवसाच्या शेवटासोबत त्यांच्या प्रवासाचाही शेवट शांतपणे सामावून गेला. गावात कुठेतरी दूर कुणी संध्यारतीची घंटा वाजवली आणि त्या आवाजात त्या 10 दिवसांची सारी कथा जणू निष्पर्णपणे विरून गेली. मग आता या गोष्टीतून एवढंच स्पष्ट होतं की मनातील राग, दुखापत आणि अपराधभाव यांच्या ओझ्यानेच जीवनात अंधार आणि दारिद्र्य येतं. आणि जेव्हा मन मोकळं केलं जातं तेव्हा देवही जवळ येतो आणि मार्गही उजळतो. धन्यवाद या कथेतला प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्याबद्दल.